हाय, मी विशाखा. कालचा दिवस खूप असा बिझी आणि खूप असा थकवा आल्यासारखा गेला. म्हणून आज मी छान असे दुपारी आराम केले आणि त्यानंतर सायंकाळी आम्ही मार्केटमध्ये जायला निघाले. खूप दिवस झाले भाजीपाला वगैरे घेतले नव्हते, म्हणून फ्रीजमध्ये काहीच असा भाजीपाला होता नाही. म्हणून मग आम्ही आज संध्याकाळी छान असे फ्रेश झाले आणि थोडी सावली आली. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये जायला निघाले. तर माझी माशू बघा इथे मस्त अशी अशी पोज देते. मोबाईल दिसला की ती अशी पोज द्यायला सुरू करते आणि हाय बाय बोलणं सुरू करते. त्यानंतर सर्वात आधी मी कांदे घेतले आणि खूप इथे असं स्वस्त्यामध्ये कांदे मिळत होते. तर मी इथे 50 रुपयाचे 2.5 किलो कांदे घेऊनच घेतले. विचार तर कट्टा घ्यायचाच असते, पण माशू पूर्ण कांदे फेकफाक करते. त्यामुळेच थोडे थोडेच कांदे मी घेते आणि तेच यूज करते. त्यानंतर भाजीही घ्यायला गेले आणि इथे भाजी मीने माशूच्या पप्पाचे फेवरेट मुंगण्याचे शेंगा घेतले. आता मुंगण्याचे शेंगा निघाले तर हप्त्यातून एक वेळा बनलाच पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. नाहीतर रोजही बनवला तरी त्यांना आवडते, पण मी हप्त्यातून एकदा बनवतेच. भाजीपाला घेऊन झाल्यानंतर मी पाणीपुरी खायला गेले. तर इथे पाणीपुरीवाला भैयाने त्यांचे सर्व पाणीपुरीच्या ठेल्यावरचे लाईटच बंद करून ठेवले होते. विचारले तर सांगतात की भरपूर असे किडे येऊन राहिले. आमच्याकडे असे म्हणजे लाईट सुरू असले की भरपूर असे किडे येऊन राहिले. तुमच्याकडेही येत आहेत का? त्यानंतर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेले. तर तिथलीही लाईट बंद होती. मला असं वाटते की आज माझे सर्व व्हिडिओ अंधारातलेच जातात का काय तर माहीत नाही. छान असे मीने 2 कुल्फ्या घेतले आणि मस्त आम्ही असे कुल्फ्या खाल्ले आणि माशू तर माझी सर्वच गोष्ट असे छान एन्जॉय करत खाते आणि मी तिला सर्व काही देतेही. काही सर्दी होत नाही, काही वगैरे होत नाही. ते एकदा खाल्ली का तिला सवय होऊन जाते. म्हणून मी तिला सर्व अशी देते आणि तिला सवयही आहे. त्यानंतर आम्ही सर्व कुल्फे वगैरे खाल्ले आणि घरी आले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.